श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे जया एकादशी. जया एकादशी हा भगवान विष्णूंना समर्पित एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. या शुभ दिवसाचे भक्तांसाठी विशेषतः जे उपवास करतात आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करतात त्यांच्यासाठी खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार माघ महिन्यात जया एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंकडून समृद्धी आणि आशीर्वाद मिळतात. पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 7 फेब्रुवारीला रात्री 9:26 सुरू होते, तर 8 फेब्रुवारीला रात्री 8:15 संपते. तर सनातन धर्मात उदय तिथीला विशेष महत्त्व असल्याने आपल्याला जया एकादशीचे व्रत हे 8 फेब्रुवारीलाच करायचे आहे. जया एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, ही एक आध्यात्मिक प्रथा आहे जी भगवान विष्णूशी असलेले नाते दृढ करते असे मानले जाते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते, कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा सेवा करायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल असे नाही, पण प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच. तर या दिवशी आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे. भगवान विष्णूंना आपण चंदन, अष्टगंध लावायचा आहे. तसेच पिवळ्या रंगाची वस्त्र त्यांना परिधान करायची आहे. पिवळ्या रंगाची फळे असतील, पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील त्यांना आपण अर्पण करायची आहे. आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर पिंपळाच्या झाडाला एक वस्तू आपण अर्पण करायची आहे. आता प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांना नजरबाधा झालेली असते, वाईट संगत लागलेली असते किंवा घरामधील इतरही काही व्यक्तींना नजरबाधा झालेली असते, त्यामुळे त्यांची प्रगती कुठेतरी खुंटत असते. तर ही नजरबाधा दूर होण्यासाठी आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर आपण सप्तधान्य घ्यायचं आहे. मग सप्तधान्यामध्ये तुम्ही अगदी गहू, बाजरी, तांदूळ, मठ, मूग अशा प्रकारचं आपण सप्तधान्य घेतलं तरी पण चालेल. आता हे सप्तधान्य आपल्याला प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचं आहे. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकावरून आपण हे सप्तधान्य उतरून घ्यायचं आहे. आता प्रत्येक व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता हे सप्तधान्य उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल, नजरबाधा झालेली असेल, झाडाझुडपाची, पालापाचोळ्याची, आजी आजोबाची, आई वडिलांची जी काही नजरबाधा असेल, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणावे. अगदी प्रत्येक व्यक्तीची आपण अशाच प्रकारे नजरबाधा ही काढायची आहे. त्यानंतर आता प्रत्येक व्यक्तीवरून हे सप्तधान्य उतरून झाल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे. आपल्या मुख्य दरवाज्यावरून देखील हे सप्तधान्य आपण 7 वेळा उतरवायचं आहे. मुख्य दरवाज्यावरून उतरत असताना म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल, नजरबाधा झालेली असेल तर ती पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. आणि यानंतर हे सप्तधान्य घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. आता जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तिथे आपण जाऊ शकता. मग अगदी मंदिराच्या बाहेर देखील पिंपळाचं झाड आपल्याला बघायला मिळतं किंवा एखाद्या रस्त्याच्या कडेला तिथे जरी पिंपळाचं झाड असेल तर तिथे गेलात तरी पण चालेल. आता पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आपल्याला आणखीन देखील काही वस्तू
सोबत न्यायचे आहे तर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे। मग आपण मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर कणकेचा दिवा बनवला तरी पण चालेल। कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे। कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे। तसेच आपल्याला थोडेसे सोबत काळे तीळ घ्यायचे आहे, साखर घ्यायची आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये आपण कच्चं दूध टाकायचं आहे, 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे सर्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तिथे आपण जावं। आता हा उपाय अगदी आपण सायंकाळी केला तरी पण चालेल। हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही। आता हा उपाय करायला जातो आणि आपण जेव्हा करून येतो तेव्हा आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही याची काळजी घ्यायची आहे। भरपूर वेळा आपण कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही। आता पिंपळाच्या झाडाची पूजा का करायची तर पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे। अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे। याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात। पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे। पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही। त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते। पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते। स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे। याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते। तसेच आपल्या पूर्वजांचा वास देखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो अशी मान्यता आहे। आता पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर पहिल्यांदा तिथे आपण चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक पिंपळाचं पान खाली ठेवायचं आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या देखील खाली ठेवू शकता। त्यावरती अखंड अक्षता ठेवायची आहे, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे। दिव्याला चारही बाजूनी आपण हळदी कुंकू लावायचं आहे। यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकभूल झाली असेल, घरातील लहानाकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करा, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे। आता यानंतर आपण जे काही सप्तधान्य घेतलं होतं, सर्वांवरून उतरवलं होतं, तर ते सप्तधान्य पिंपळाच्या खोडाजवळ अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही इडापिडा नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होऊ दे, माझ्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होऊ दे असे आपण म्हणावे। त्यानंतर आपण जे तांब्या भरून पाणी आणलं होतं त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। आता अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। पिंपळाच्या झाडाखाली आपण थोडीशी साखर आणि थोडे काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। त्यानंतर पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवून आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत करून कष्ट करून देखील पाहिजे तसे फळ मिळत नाही, मुलांची प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे। बघा, तुमची इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।